हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सिद्धेश्वर कोंगे आणि या एमपीएससी चॅलेंजर्सच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंबनेल तुम्ही बघितलं असेल, थराटी भरती 2026च्या बाबतीत एक महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा GR जो आहे तो सरकारने या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि याच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काय, तलाठीची मोठी पदभरती लवकरच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर, तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली कसं काय म्हणताय? याचं कारण तसं आहे, सरकारकडून किंवा गव्हर्नमेंटकडून आलेला जो GR आहे त्या GR मुळे एवढ्या कॉन्फिडेंटली मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. सर, नेमका काय GR आलेला आहे, कशा पद्धतीचा GR आहे, पूर्ण माहिती काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. सरकारचा जो GR आहे, आता व्हाईट कलरची स्क्रीन असल्यामुळे कदाचित तुम्हाला व्यवस्थित तो दिसणार नाही, पण या ठिकाणी नेमका GR काय आहे ते मी तुम्हाला वाचून आणि एक्सप्लेन करून सांगतो. कारण या GR मध्ये लपलंय बरंच काही म्हणजे काय, परीक्षा कोण घेणार, IBPS की MPSC, परीक्षा नेमकी कधी होऊ शकते, आयोगाकडे मागणी पत्र गेला आहे का? तर सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. सरळ सेवा भरती होत असताना कधी सुद्धा एक व्यवस्थित प्रक्रिया असते. ज्या डिपार्टमेंटला, म्हणजे आता महसूल विभाग असेल किंवा वन विभाग असेल, या ठिकाणी असलेल्या ज्याही रिक्त जागा असतात त्या रिक्त जागांचं एक मागणी पत्र सरकारकडे पाठवल्या जात असतं. मग मागणी पत्र सरकारकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बनतो काय, तर आकृतीबंध. मग आकृतीबंध बनत असताना एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पाहिल्या जाते ते म्हणजे असते बिंदू नामावली. आता बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय, तर कोणत्या भागामध्ये, कोणत्या प्रक्षेत्रामध्ये साधारणतः किती जागा शिल्लक आहेत, किती पदभरती आपल्याला करायची आहे, मग त्याची जात न्याय पडताळणी, त्याच्यामध्ये खुला वर्ग किती आहे, OBC किती आहे आणि इतर आरक्षण किती आहे, या सगळ्या गोष्टींचा एक आढावा घेऊन त्याच्यानुसार अर्थातच बिंदू नामावलीनुसार एक व्यवस्थित आकृतीबंध तयार करणे, ही एक व्यवस्थित प्रक्रिया झाल्यानंतर ही सगळी प्रक्रिया वित्त विभागाकडे जाणे आणि वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर मग पुढची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू होणे, हा एक सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतो. मग आता सगळ्यात पहिली महत्वाची याच्यापैकी असलेली गोष्ट म्हणजे काय, की सर मागणी पत्र, आणि शासनाने हे मागणी पत्र विविध स्तरातून मागवणं, हेच GR तुम्हाला या पद्धतीने या ठिकाणी आलेला दिसेल. सर, नेमकं काय, 30 एप्रिल 2026 रोजी आलेला हा GR आहे. याच्या अंतर्गत ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करणे बाबत. आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय ते व्यवस्थित लक्षात घ्या. शासनी निर्णय महसूल व वन विभाग 2/4/2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मी व्यवस्थित सांगतोय, नीट आहे का, निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारित आकृतीबंध ग्राम महसूल अधिकारी अर्थातच काय, तर तलाठी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरवायची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. अर्थातच काय, एक मागणी पत्र या ठिकाणी येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याच्या अनुसार बिंदू नामावली तयार करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची तरतूद याच्यामधली आपण वाचूयात. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्रांचे स्वतंत्र मागणी पत्र तयार करायचे आहे. म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा लागू आहे त्या जिल्ह्यांमधून 2-2 मागणी पत्र येणार, एक पेसाच्या अंतर्गत, एक बिगर पेसाच्या अंतर्गत, आणि उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांमधून बिगर पेसांच्या अंतर्गत असं मागणी पत्र त्या ठिकाणी बिंदू नामावली तपासून घेऊन पाठवायचं आहे. याच्यापेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट काय, कारण जी गोष्ट विद्यार्थ्यांच्या डोक्यात सलग एक भुंगा म्हणून आजूबाजूला फिरत होती ती गोष्ट म्हणजे काय, की सर परीक्षा IBPS घेणार की MPSC घेणार की TCS घेणार. मग हे IBPS जसं इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन हे त्याचं फुल फॉर्म आहे, TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस हे त्याचं फुल फॉर्म आहे, तसं MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे MPSCचं फुल फॉर्म आहे. अर्थातच पुढचं वाक्य तुम्हाला बरंच काही सांगून जातं, लक्षात घ्या. MPSC मार्फत काय, तर बघा, मागणी पत्र, स्वतंत्र मागणी पत्र हे उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयास मार्फत दिनांक 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करणे अनिवार्य आहे. सर, आम्हाला GR व्यवस्थित कळाला नाही, याला थोडं इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून सांगितलं तर जास्त स्पष्ट कळेल. येऊयात मूळ मुद्द्याकडे, पण तत्पूर्वी सर, आम्हाला जर आता तयारी करायची असेल तर एक लाईव्ह बॅच आपण या ठिकाणी तलाठी भरती 2026 तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ज्या बॅच मध्ये सर्व स्पेशल फॅकल्टीज, विशेष तज्ञांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाईल, MPSCच्या असलेल्या आयोगाकडून, MPSC कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं स्वरूप लक्षात घेऊन शिकवल्या जाणार आहे. त्याच्यासोबत PDF नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असतील, लाईव्ह लेक्चर अवेलेबल असतील.
जवळपास मागील आलेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करून तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि ही बॅच कधीपासून चालू होणार आहे? सर आम्हाला लाईव्ह बॅच पाहिजे, तर रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे आणि लाईव्ह बॅच तुम्हाला 11 मे 2026 पासून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर मला अधिक माहिती पाहिजे बॅचेससाठी, तर 7038 15 52 55 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. एकलव्य बॅच चालू होणार आहे 11 मे 2026 पासून. येऊया थोडंसं पुढे आपण की सर इत्यंभूत माहिती थोडीशी जीआर बाबतीत सांगता येईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मुळात नवीन असाल या चॅनलला तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की सर याच्या बाबतीत अजून इत्यंभूत व्हिडिओ येतील का? तर हो, म्हणूनच सांगतोय या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा समोर येऊयात आपण ग्राम महसूल अधिकाऱ्याबाबतीत पदभरती बाबतीत जो जीआर शासनाकडून आलेला आहे त्याच्या बाबतीत काय काय निर्णय सरकारने दिलेले आहेत, ती इन्फोग्राफिकच्या माध्यमातून बघूयात. नंबर 1, 2 एप्रिल 2024 शासनाचा निर्णय म्हणजे जीआर, याची पार्श्वभूमी घेऊन महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश हे सरकारकडून मिळाले आहेत. हे डायरेक्ट नाही इनडायरेक्ट पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीला घेऊन आपल्याला परिणाम काय दिसतोय तर लवकरच तलाठी भरतीची मोठी ऍड जी आहे ही आपल्याला येताना या ठिकाणी दिसतीये. सर मग आता नेमकं आम्ही करायचं काय? तर या पद्धतीने आपण जीआरच्या बाबतीत अजून महत्वाची गोष्ट जर पाहिली तर आपल्याला एक गोष्ट कळते की पेसा नॉन पेसा म्हणजे एका जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात पेसा आहे तिथून पेसा नॉन पेसा यांच्या अंतर्गत आपण मागणी पत्र येताना दिसतंय म्हणजे 2, आणि बाकीच्या नॉन पेसा ठिकाणाहून एक मागणी पत्र येताना आपल्याला दिसतंय. आणि याच्या सोबत सोबत ही परीक्षा जास्तीत जास्त घेण्याचे चान्सेस कोणाकडून आहेत तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग. कारण की हे मागणी पत्र कोणाकडे जात आहे? एमपीएससी कडे जात आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जात आहे. म्हणून एमपीएससीने परीक्षा घेण्याचे चान्सेस जास्त या ठिकाणी दिसत आहेत. बरोबर आहे का? होणारच आहे असं मी म्हणत नाहीये. पुन्हा जीआर नुसार मी तुम्हाला सांगतोय एमपीएससीने परीक्षा घेण्याचे चान्सेस सर्वात जास्त तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. बरं, आता जीआरच्या माध्यमातून जर आपण थोडं पुढे गेलो तर आपल्याला महत्वाच्या अजून काही गोष्टी दिसतील. जसं मी तुम्हाला सांगितलं पेसा अंतर्गत 2 मागणी पत्र आणि बिगर पेसा अंतर्गत त्या जिल्ह्यांमधून एक मागणी पत्र तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. बरं सर मग हे नेमकं सगळं कशा पद्धतीने आम्हाला दिसेल, कशा पद्धतीने ही प्रक्रिया होईल? जिल्हाधिकारी कार्यालयांकडे मागणी पत्र, त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील असलेल्या टोटल रिक्त जागा वगैरे यांचं मागणी पत्र या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर हे सगळे मागणी पत्र विभागीय आयुक्तांकडे जाणार आहेत, ते महाराष्ट्र शासनाकडे सगळे लोक जे आहेत ते सबमिट करणार आहेत आणि त्याच्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अंतिम भरती प्रक्रिया घेण्याचे संकेत या ठिकाणी या जीआरच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत. म्हणून आत्ताच्या घडीची तलाठी भरतीची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देतोय. पुन्हा एकदा सांगतो की या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकरच तुम्हाला तलाठी भरतीचे अजून इत्यंभूत व्हिडिओ तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. आणि विसरू नका 11 मे 2026 पासून आपली लाईव्ह तलाठी भरतीची बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तलाठीची बॅच यात तुम्हाला युट्यूब चॅनलवरती लवकरच पाहायला मिळेल. आणि याचे डेमो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला 11 तारखेपासून पाहायला मिळतील. त्यामुळे तयार व्हा तलाठी भरतीसाठी, ताकदनी जोरात एकदम जोशात असं तयारीला लागावं, 100% लागावं. आणि तयारी एमपीएससी मार्फत घेतल्या गेलं किंवा आयबीपीएस मार्फत घेतल्या गेलं त्या दोन्ही दृष्टीने तुम्हाला या बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहे. पण आयोगाने अर्थात एमपीएससी मार्फत तलाठी भरती प्रक्रिया होण्याचे चान्सेस हे जास्त या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.